राहुल गांधींची भीती, नितीन गडकरी, राजनाथ सिंग यांचं मंत्रिपद जाणार. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अचानक एवढा मोठा फेरबदल. नेमकं असं काय झाले? भाजप आपल्या मंत्रिमंडळामध्ये एवढा मोठा बदल का करणार आहे? राहुल गांधींची कोणती भीती भाजपला आहे? चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या एका विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा म्हणजे मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांचे मंत्रिपद जाणार. मंत्रिमंडळामध्ये अचानक फेरबदल होणं हा काही साधा निर्णय नाही. 2027मध्ये अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत, तसेच 2029मध्ये लोकसभेच्या निवडणूक होणार आहेत. या सर्व गोष्टीचं कनेक्शन आत्ता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये जो फेरबदल होणार आहे त्याच्याबरोबर आहे. आता बघा, इथे मोदी सरकारच्या कोणत्या मंत्र्यांची इथे नावं आहेत. यामध्ये नितीन गडकरी यांचा का उल्लेख केला गेलाय, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसेच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा देखील उल्लेख करण्यात आलाय. आणि राहुल गांधींना थांबवण्यासाठी भाजप नेमकं कोणत्या मंत्र्याला पुढं करतंय ते आहे का? भाजप सरकारमध्ये केंद्रामध्ये सर्वात पहिला राजीनामा जर कोणाचा घेतला जाईल तर तो म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा. कारण की आपण पाहतोय देशभरामध्ये शिक्षण व्यवस्थेविरुद्ध आंदोलन पेटलंय. एकीकडे कॉक्रोच पार्टी आंदोलन करतायत, दुसरीकडे विरोधक पक्ष देखील आंदोलन करतायत. कारण की त्यांची सर्वांची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा. पण दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचं कौतुक देखील केलं होतं. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा जरी दिला किंवा त्यांचा राजीनामा जरी घेतला तरी देखील त्यांना मंत्रिपदावरून हटवलं जाणार नाही, त्यांना दुसरं मंत्रिपद दिलं जाणार. सांगितलं जातंय धर्मेंद्र प्रधान यांचं शिक्षण मंत्रिपद काढून घेऊन त्यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालय दिलं जाणार आहे. सध्या पेट्रोलियम मंत्रालय हरदीप सिंह पुरी यांच्याकडे आहे. त्यानंतर अर्थातच धर्मेंद्र प्रधान यांना पेट्रोलियम मंत्रालय दिल्यानंतर हरदीप सिंह पुरी यांना त्या पदावरून हटवलं जाईल. आता यानंतर सर्वात जास्त नाव चर्चेत आहे ते म्हणजे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. भाजपच्या राजकारणामध्ये राजनाथ सिंग यांना वेगळं स्थान दिलं जातं. 2014मध्ये मोदी यांना पंतप्रधान घोषित करण्यामागे राजनाथ सिंग यांचा मोठा वाटा होता. राजनाथ सिंग आता यांना एक महत्त्वाचं पद दिलं जाणार आहे आणि संरक्षण मंत्रालय दुसऱ्या कोणाच्या तरी हाती जाऊ शकतं. कारण की सांगितलं जातंय राजनाथ सिंग यांना मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. आता यामध्ये तिसरं नाव सर्वात जास्त चर्चेत आहे ते म्हणजे नितीन गडकरी यांचं. नितीन गडकरी हे लोकप्रिय नेत्यापैकी एक आहेत, पण मागील काही दिवसापासून इथेनॉलवरती जो विषय चालला त्यामुळे त्यांच्यावरती अनेक प्रकारच्या टीका झाल्या. सध्या नितीन गडकरी यांच्याकडे वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आहे. ते मंत्रालय त्यांच्याकडे कायम ठेवलं जाऊ शकतं. पण राजकीय विश्लेषक सांगतायत भाजप आता वरिष्ठ नेत्यांना मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे कदाचित नितीन गडकरी यांच्याकडे जे मंत्रालय ते काढून त्यांना दुसरं पद दिलं जाईल. आता इथे आपल्याला सर्वांना वाटत असेल राहुल गांधींना थांबवण्यासाठी भाजपने नेमकं काय प्लॅन केलाय तेही ऐका. आपल्याला देशाचं अर्थ खातं कोणाकडे हे माहिती असेल. निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाचं अर्थ खातं आहे. देशामधील आर्थिक परिस्थिती, रुपयाचं मूल्य, डॉलरचा दबाव आणि सरकारकडून करण्यात आलेल्या आर्थिक आव्हानाच्या पार्श्वभूमीवरती अनेकांच्या नजरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे वळाल्या आहेत. विरोधकांनी अनेक प्रकारच्या टीका केल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थव्यवस्थेसाठी ज्या काही भूमिका घेतात त्यामुळे भारताचा फारसा काही फायदा होत नाहीये. कारण की सर्वांनाच माहिती आहे अर्थ खातं किती मजबूत असणं गरजेचं आहे आणि त्यावरती अर्थमंत्री देखील मजबूत असणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसामध्ये भारतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढली, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, रुपयाची तुलना डॉलरच्या हिशोबाने कमी झाली. त्यामुळं अर्थ खातं निर्मला सीतारामन यांच्याकडून काढून घेऊन ते खातं शशिकांत दास यांच्याकडे जाऊ शकतं. आता हे शशिकांत दास कोण आहेत? ते आहेत भारतीय रिझर्व्ह बँकचे माजी गव्हर्नर. त्यामुळे शशिकांत दास यांच्याकडे चांगला अनुभव देखील आहे. आता महत्त्वाचं आहे का, आपल्याला कधी वाटले का स्मृती इराणी यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, तेही केंद्रामध्ये? भाजप त्या तयारीमध्ये आहे. आता स्मृती इराणी यांना मंत्रिपद का दिलं जाणार? कारण की 2024ची जी लोकसभा झाली होती त्यामध्ये त्यांचा चांगलाच पराभव झाला होता आणि त्यांनी ती लोकसभा निवडणूक अमेठीमधून लढवली होती. त्याच अमेठीमधून राहुल गांधी यांचा मोठ्या मताने विजय झाला होता. कारण की अमेठीमधील लोकांनी स्मृती इराणी यांना नापसंती दिली होती. त्यामुळे भाजपची तयारी आहे येणाऱ्या लोकसभेला स्मृती इराणी यांची ताकद वाढवायची, राहुल गांधींची ताकद कमी करायची. राहुल गांधींना थांबवण्यासाठी खास करून स्मृती इराणी यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे.
कारण की भाजपला चांगलंच माहिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये स्मृती इराणी राहुल गांधी यांचा पराभव करू शकत नाही. त्यासाठी त्यांना जर मंत्रिपद दिलं, त्यांची ताकद वाढवली तर ते सहजपणे राहुल गांधी यांचा पराभव करू शकतात. आता इथे बऱ्याचशा लोकांना असंही वाटत असेल हा भाजपमध्ये साधा फेरबदल असू शकतो, पण या प्रश्नाचं वेगळंच उत्तर मिळतंय. बघा, भाजप सरकार हे स्वतःच्या बहुमतावरती उभं राहिलेलं नाही, त्यांना अनेक पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळेच तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. आणि आता तर आणखीन काही पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, जसं की एकनाथ शिंदे यांचे खासदार वाढले, आम आदमी पार्टीचे खासदार वाढले, ते भाजपच्या साईडने गेले. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस यांचे 20 खासदार फुटले, ते भाजपच्या साईडने गेले. त्यामुळे सर्व पक्षांना आपल्याबरोबर ठेवायचं असेल तर त्यांना नाराज करून चालणार नाही. हीच रणनीती लक्षात ठेवून भाजपने मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतलाय. आता या मंत्रिमंडळामध्ये तरुण चेहऱ्यांना देखील संधी दिली जाणार आहे, जसं की एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे. दुसरं नाव म्हणजे राघव चड्डा, जे आम आदमी पार्टीचे आहेत. तिसरं नाव आहे अनुराग ठाकूर. महाराष्ट्रामध्ये आणखीन एका व्यक्तीला केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं जाणार आहे असं बोललं जात आहे, कारण की भाजपमध्ये जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना आणखीन मोठी जबाबदारी मिळणार आहे. आणि हे सर्व काही एका दिवसात घडलं नाही, यासाठी प्लॅनिंग आहे. 2027ची विधानसभेच्या निवडणुका आणि 2029च्या लोकसभेच्या निवडणुका. आता यामध्ये कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार, कोणती जबाबदारी मिळणार, याबद्दल केंद्र सरकारने अजूनही कोणती स्पष्टता दिलेली नाही. कदाचित हा निर्णय अचानक लागू केला जाऊ शकतो आणि तेही लवकरच, कारण की कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषण चालू आहे आणि या उपोषणामध्ये सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत. आज जवळपास 3 दिवस झालेत त्यांचं उपोषण चालू आहे. जास्त दिवस मोदी सरकार त्यांना उपोषणाला बसून देणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो आणि मंत्रिमंडळामध्ये देखील फेरबदल होऊ शकतो. आता राहुल गांधींना थांबवण्यासाठी स्मृती इराणी यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतंय? खरंच आत्ताच्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी यांची ताकद कमी होईल का? त्यांची लोकप्रियता कमी होईल का? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.